हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही खेळणार आहे नमस्कार फ्रेंड्स, आम्ही आज चाललेलो आहोत. कुठे चाललो ना ते आपण? लोणावळ्याला. लोणावळ्याला म्हणजे घरी चालले माझ्या तिकडे खंडाळ्याला. आम्ही चाललो आता मी, नानी, एक सुनबाई, एक ननंदबाई आणि 3 सासूबाई असे आम्ही 5 जणी चाललेलो आहोत खंडाळ्याला. गौरीला कैऱ्या आवडतात म्हणून कैऱ्या काढल्या. कैऱ्या काढत असताना मी पडले, लागलं नाही पण ठीक आहे. आम्ही निघालो वाटेमध्ये गप्पा गोष्टी करत करत आणि त्यांनी थोडंसं शूट घेतलं. त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो. ट्रॅफिक नव्हतं एवढं. घरी पोचल्यानंतर अनुताई आणि बाकीच्या इतर आमच्या तिथल्या मुली त्यांची पहिली पंगत जेवायला वाढली. एक छोटी मुलगी होती, तिला गौरी चारत होती. तिला हाताने खायला नव्हतं जमत, त्यामुळे एकीकडे तिचा मोबाईल चालू होता आणि गौरी तिला चारत होती. जेवण झाल्यानंतर आम्ही लग्नाचे शूट्स पाहिले थोडेसे. कोणाला? गौरीनी चहा आणला. चहा पित असताना तेवढ्यात भाजीच्या गाड्या आल्या. भाजी घेतली. मी माझ्या चॉईसचं बिस्किट दिलं. म्हटले ओरिओ सगळ्या पोरांना आवडतात म्हणून मी त्यांना माझ्या आवडतीचं बिस्किट दिलंय. ते त्यांना आवडतं का? त्याच्यानंतर भाजीवाल्या काकांनी आम्हाला 2 कलिंगडं दिली. कलिंगडं घेऊन झाल्यानंतर आम्ही करवंद घेतली टोल नाक्याला. करवंद खात खात आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे घरी तळी भंडार झाला. सगळ्यांनी तळी भरली आणि वरच्या वटीवल्या बाबांनी सगळ्यांना प्रसाद वाटला, अंगारा लावला. त्यानंतर अनुताई त्यानंतर घरी पाहुणे आले होते, तर पाहुण्यांसाठी चहा झाला. आम्ही चहा बनवला. अक्षयभाऊंनी चहा दिला. त्याच्यानंतर अनुताईंचं कॅडबरी खाण्याचं मन झालं, तर कॅडबरी त्यांना मेल्टेड खायची होती. त्यांनी गरम दुधाचा टोप त्या चॉकलेटवरती ठेवला. गौरीने एवढ्या चॉकलेट्स दिल्यात म्हणजे माझ्या लक्षात. थँक्यू गौरी दीदी फॉर चॉकलेट्स. 31, 32. त्यानंतर नेक्स्ट डे अमोल मामा, मयुरी मामी आणि आरती मामी आम्हाला भेटायला आल्या. नमस्कार. मला भेटायला अमोल मामा, मयुरी मामी आणि आरती मामी आलेले आहेत. त्यांच्यासाठी स्पेशल मी कोकम सरबत बनवलेला आहे. इकडे बाबा, मामी, ओवीताई, नानी, आई, आम्ही सगळेजण आता कोकम सरबतची पार्टी करत आहोत.
आरव भाऊ राहिले होते. आरव भाऊ आणि ओविताईंसाठी स्पेशल छोटे छोटे ग्लास मी बनवलेले. अमोलमा हे लोक खूप दिवसानंतर आले, त्यामुळे छान अशा सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्याच्यानंतर जेवणाचा टाईम झाला. जेवणाच्या टायमामध्ये मग त्यांना म्हणले जेवण करा, तर ते म्हणले नाही आम्ही जेवण बनवून आलो घरी. त्यांनी जेवण नाही केलं. मग त्यांच्यासाठी स्पेशल मेन्यू बनवला नानींनी. ते अनुताई दाखवतीलच तुम्हाला लवकर. तरी पण खूप छान वाटलं, कारण की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ते आलेच नव्हते भेटायला आम्हाला. खास वेळ काढून आम्हाला भेटायला आलते. चालली आहे दुकानात, कारण की आता घरी आम्हाला मामाने आलते. तर त्यांची आता इच्छा झाली की हे शिरा खायचा आहे. अचानक आम्ही बसलो होतो, त्यामुळेच त्यांची इच्छा झाली की शिरा खायचा आहे. तर मला आता हे करायला पाठवले, दूध आणायचं आहे. तर मी घरी चालले आहे. मला इथं सही भेटली. नको, फोन आहे माझा. अजून कोणतरी आलंय मला असं. नानींनी खूप सुंदर अशा प्रकारे मस्त दुधातला तुपातला जसा अमोल मामांना आवडतो तशा प्रकारे शिरा बनवला. तो शिरा मस्त झाला होता. हे आरव भाऊ खूप क्यूट आहेत. ते सर्वांनाच आवडतात. एकदम असे चॉकलेट बॉय कसा असतो तशा टाईपमध्ये ते एकदम लय भारी. आरव भाऊंना मुग्धताईंनी शिरा चारला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आरव भाऊ हे चॉकलेट बॉय सारखे आहेत. ते सगळ्यांनाच आवडतात. असं घरामध्ये कोणीच नाही की आरव भाऊ त्यांना आवडत नाही. कोणी पण त्यांना पटकन उचलून घेतं. नानांना उलटत आरव भाऊ खूप आवडतात. नाना लगेच जसं पाहिलं आरव भाऊ आहे तिथं, तर नाना लगेच आरव भाऊंना बघायला आले. नाना म्हणजे अनुताईंचे पप्पा. मी चाललो म्हणते का चालले म्हणते. शिरा घेतला. शिरा सर्वांना दिला. मामी ह्या लोकांना. तितक्यात मी आईंना आवाज मारायला आले. आजीनं म्हणले चला जेवायचा टाईम झाला आहे. त्यानंतर ओविताई मस्त अशा रिंग बरोबर रिंग खेळत होत्या, पण त्यांना काय ते फिरवायला जमत नव्हती रिंग. त्यानंतर मग अमोल मामांची मी बाईट घेतली. अमोल मामांना शिरा आवडतो म्हणून खास नानींनी त्यांच्यासाठी शिरा बनवला होता. तर मामा तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला शिरा खाऊन? छान झाला होता. अजून काय? मस्त, व्हिडिओ पण मस्त. थँक्यू मामा. काय सांगशील पप्पाला? काय काय खाल्लं? इकडे बघून काय का बघ. शिरा खाल्ला. तिकडे दिदी का बघ. जोरात सांग, जोरात सांग. काय खाल्लं? अजून काय खाल्लं? शिरा कसा झाला होता? कसा होता शिरा? आम्ही सगळ्यांनी मिळून मामी हे लोकांना बाईक गेलो. त्याच्यानंतर मग आम्हाला थोडंसं कामशेटमध्ये काम होतं, त्यामुळे आई, नानी आणि मी आम्ही तिघीजणी मस्त कामशेटला गेलो. दुपारचं जेवण वगैरे उरकल्यानंतर, काम उरकल्यानंतर. तर माझ्या बांगड्या खराब झाल्या, त्यामुळे आम्ही लावण्या म्हणून दुकान आहे कामशेटमध्ये, तिथे गेलो. त्या दुकानामध्ये खरेदी केली. मी बांगड्या घेतल्या, नानींनी पण बांगड्या घेतल्या. त्यानंतर एक आईंची फ्रेंड होती, तिला भेटायचं होतं. फ्रेंड म्हणजे भाभी, त्यांची ओळख आहे जुनी. तर त्यांच्या इथे गेलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर खूप गरम झालं म्हणून आम्ही उसाचा रस पिला. आम्ही नेमकं आमोशेच्या दिवशी गेलो, त्यामुळे कामशेट बंद होतं. मोजकीच दुकानं चालू होती. आम्ही पूर्ण मार्केट फिरून आलो, पण आमची गाडी कुठे थांबली नाही. परंतु ह्या मशीनने आमची गाडी थांबवली. कसा वाटतोय अमोल मामा? मला चॅनल सांगा बरं आमचा. आरती मामी तुम्ही सांगा कशा आम्ही व्हिडिओज करतो, कसं वाटतंय तुम्हाला?